मराठी स्टोरी। सिंह आणि उंदीर। एक सिंह गाढ झोपलेला होता। बऱ्याच दिवसानंतर मनासारखी त्याला विश्रांती मिळाली होती। आदल्या दिवशी खूप भटकंती झाली होती। थकल्याने छान झोप लागली होती। झोपेत सिंहाला दिवसभरातील घटना स्वप्नात दिसू लागल्या। अनेक दिवसांनंतर चांगली शिकार हाती लागली। रसरशीत कोकरू हाती आलं। एका झडपेत त्याचा फडसा पाडून त्यानं मेजवानीचा धडाका साजरा केला। पोट भरल्यानंतर शिल्लक राहिलेला भाग टाकून दिला। जंगलातील छोट्या मोठ्या प्राण्यांची या निमित्ताने सोय होईल। सिंह हे सगळं आठवत होता आणि याच वेळी चेहऱ्यावर कसली तरी वणवण जाणवली आणि सिंहाला जाग आली। डोळे उघडले। सिंहाच्या तोंडावरून इवलासा उंदीर तुरुतुरु चालला होता। रागाने सिंह उठून बसला। छान अशा झोपेचं खोबरं केलं या उंदरानं, सिंहानं विचार केला। आपण एवढ्या बलवान, सगळ्या जंगलाचे राजे, मोठे मोठे प्राणी आपल्या जवळ यायची हिम्मत करत नाही आणि या टिचभर प्राण्याची केवढी ही हिम्मत। झोप मोडल्याने त्याचा राग अनावर झाला होता। त्यानं उंदराला झटक्यात पकडलं। दोन्ही पंजात चिरडून टाकणार तोच इवलासा उंदीर कडवळून विनवीत म्हणाला, हे जंगलाधिपते, आपण सगळे जंगलाचे राजे, आम्ही आपली प्रजा, आपल्या आधाराने आमचं जगणं आहे। माझ्याकडून अनावधानाने चूक अपराध घडलाच आहे, पण त्याला उदार अंतःकरणाने आपण माफ करावं। आपण मला जीवदान दिलं तर। तू एवढासा काय कामी येणार तू माझ्या? सिंह तुच्छतेने म्हणाला, माझी साखर झोप खल्लास केलीस। एकदा संधी द्यावी महाराज, तुमच्या दयाळूपणाची मी नक्की परतफेड करीन। उंदीर गयावया करीत म्हणाला। सिंह उंदराकडे बघून हसला। त्यानं क्षणभर पूर्वीचा राग गिळला। उंदराला सोडून दिले। टुनकन उडी घेऊन तो पसार झाला। काही दिवस उलटले। एकदा भक्ष्याच्या शोधात फिरत असताना अनावधानाने सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला। जाळे जाड दोरखंडाचे होते। सुटकेसाठी सिंह धडपडू लागला, गर्जना करू लागला, परंतु सिंहाची सुटकेची धडपड निष्फळ ठरली। जवळून उंदीर चालला होता। ओळखीच्या आवाजाने तो जवळ आला। बघतो तर एकेकाळचा मित्र जाळ्यात जेरबंद झालेला। उंदीर सिंहाजवळ आला। त्याला नमस्कार करून म्हणाला, ओळखलं का महाराज? सिंहाने इवल्याशा उंदराकडे पाहिले। हा काय आपल्याला मदत करणार? सिंहाच्या मनात विचार येऊन गेला, पण त्याने बोलून दाखवलं नाही। उंदराने इवल्या इवल्या दातांनी जाड दोरखंड कुरतडले। जखडलेल्या सिंहाची सुटका केली। सिंहापुढं हात जोडून नम्रपणे तो म्हणाला, मी एकेकाळचा जुना मित्र, आपण मला मागे जीवनदान दिले होते, त्यावेळी माझ्यासारखा इवलासा काय मदत करणार अशी तुम्हाला शंका होती। तुमच्या मदतीची परतफेड या उंदराने केली आहे। तात्पर्य, कोणालाही छोटं म्हणून हिणवू नये। संकटकाळी कोण कामी येईल याचा नेम नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।